Co-powered by Techno. आमदार अनिल देशमुख आपल्यासोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। सर, ट्रायडंटमध्ये आज महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये तुम्ही सुद्धा उपस्थित होतात, पण नेत्यांनी काही ठरवलं आहे का? किती जागेवर कोण लढणार आहे? काही तिढा सुटलेला आहे की उद्या पुन्हा चर्चा आहे? ट्रायडंटमध्ये आज विदर्भाच्या बाबतीत चर्चा होती। विदर्भाच्या बाबतीत आमची चर्चा बुलढाण्यापासून चालू झाली, अजून सुद्धा ती चालू आहे। उद्या परत आम्ही दुपारी 2 वाजता आम्ही बसणार आहे। तिन्ही पक्षाचे नेते, प्रमुख नेते या ठिकाणी होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा झाली। काही जागा आम्ही पेंडिंग ठेवल्या आहेत, त्याची उद्या चर्चा होणार आहे। विदर्भातील जागेवरती घोडा अडल्या अशी माहिती एक मिळत होती, यामध्ये काही तथ्य आहे का की बसून तोडगा निघणार? पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही असं घोडं अडलं आहे, कुठेही असा कुठेही जास्ती असा वाद नाही आहे। आम्ही सर्वांशी तिन्ही पक्ष एकत्र येऊन चर्चा करतो आणि मेरिटवर त्या निमित्तानं निर्णय आम्ही घेतो आहे। बरेचसे आमदार आहेत ते शरद पवारांना भेटून गेलेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अजितदादा गटाला हा धक्का मानावा का? कारण इन्कमिंग होईल अशी चर्चा सुरू आहे। तुम्हाला माहिती आहे आता सध्या 3 तारखेनंतर किती मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पक्षामध्ये होणार आहे। भारतीय जनता पार्टीचे सुद्धा अनेक आमदार नेते हे सुद्धा आमच्या संपर्कात आहे, बाकी पक्षाचे सुद्धा संपर्कात आहे। आता शेवटी कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे पवारसाहेब ठरवतील, पण सर्वात जास्ती जर मोठ्या प्रमाणात जर कोणत्या पक्षाकडे जर जनतेचा आणि जनतेच्या प्रेशरखाली नेत्यांचा जर ओढा असेल तर तो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। कारण की जनतेचं सुद्धा प्रचंड प्रेशर अनेक नेत्यांवर आहे की तुम्ही तुतारी राष्ट्रवादी काँग्रेसची पवारसाहेबांची तुतारी घ्या, मग तुम्ही निवडून याल, अशा पद्धतीचा रेटा अनेक नेत्यांच्या मागे असल्यामुळे अनेक पार्टीचे नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची तुतारी मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत। नक्कीच, पण हे आमदारांची संख्या नेमकी किती असेल? का मोठी संख्या असणार आहे आणि मोठा धक्का बसेल अजित पवार गटाला? 3 तारखेनंतर तुम्हाला माहीत पडेल की किती मोठे मोठे नेते हे रांगेमध्ये उभे आहेत। नक्कीच, एकीकडे तुम्ही म्हणता की रांगेत नेते उभे आहेत, दुसरीकडे गोपीचंद पडळकरांनी आज जी टीका केली त्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायचं आहे। ते म्हणतात की शरद पवार हे आपला पक्ष काँग्रेसमध्ये किंवा भाजपमध्ये भविष्यामध्ये विलीन करतील। गोपीचंद पडळकर सारख्यावर मी बोलायची काही आवश्यकता नाही आहे। आमचा एखादा ज्युनियर कार्यकर्ता त्याच्याबद्दल बोलेल। शाळेचं ज्या पद्धतीनं गणवेश वाटप करतात त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आढळून येतात, याकडे कसं पाहता? विद्यार्थ्यांना शाळा चालू होऊन किती दिवस झाले? 15 ऑगस्ट गेली, 15 ऑगस्टला सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही। ते बिचारे महाराष्ट्रातील विद्यार्थी गणवेशाची वाट पाहत आहेत। अधिवेशनामध्ये हा विषय मी काढला होता की विद्यार्थ्यांना गणवेश लवकरात लवकर द्या, तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगत होते की आम्ही अतिशय चांगलं कापड घेतलं आहे, लवकरात लवकर आम्ही देणार आहे। 15 ऑगस्ट झाली, अजूनही गणवेश विद्यार्थ्यांना मिळाले नाही। तिथे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांना राज्य शासनाने गणवेश दिले पाहिजे अशी आमची मागणी आज नाही, गेल्या 4 महिन्यापासून आहे। आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।